अमरावती जिल्ह्यात अवैध देशी दारूची वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात अमरावती ग्रामीण पोलिसांनी धाक मोहीम सुरू केली आहे। स्थानिक गुन्हे शाखेने LCB अंजनगाव सुरजी तालुक्यातील सातेगाव येथे मे 16 रोजी सापळा रचून तब्बल 1,440 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। पोलिसांची चाहूल लागताच आरोपी दारूचा साठा आणि दुचाकी घटनास्थळावरच सोडून पसार झाले। या प्रकरणी मुख्य आरोपी योगीराज मेश्राम राहणार दहिगाव रेचा तालुका अंजनगाव सुरजी आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत। या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मूलचंद भांबुरकर हे पथकासह अंजनगाव उपविभागात नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशनसाठी पेट्रोलिंग करत होते। दरम्यान योगीराज मेश्राम हा त्याच्या साथीदारासह गावंडगाव आणि धुडकीकडून सातेगावकडे मोटरसायकलवरून पोत्यात भरून अवैध देशी दारू घेऊन येत आहे, अशी खात्रीशीर माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली। माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने सातेगाव येथे तात्काळ सापळा रचला। समोरून मोटारसायकलवर दारू घेऊन येणाऱ्या इसमांना पोलीस दिसताच त्यांनी आपली गाडी जागेवरच टाकली आणि बाजूलाच असलेल्या पडीत काटेरी जंगलाचा फायदा घेत पळ काढला। पोलिसांनी घटनास्थळावरून सोडलेली दुचाकी आणि गोणीची झडती घेतली असता मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। देशी दारू 674 नग पावट्या, किंमत 40,400 रुपये, एक होंडा कंपनीची लिव्हो मोटारसायकल, किंमत 60,000 रुपये, एकूण जप्त मुद्देमाल 1,440 रुपये। सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री निकेतन कदम यांच्या आदेशाने आणि अपर पोलीस अधीक्षक श्री दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक मूलचंद भांबुरकर, अंमलदार सुधीर बावणे, मंगेश लकडे आणि चालक नईम शहा यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली। अमरावती येथून रणजित मस्के यांची रिपोर्ट।